श्री स्वामी समर्थ. स्त्रियांची शुभ आणि अशुभ मित्रांनो, आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक स्त्रीला लक्ष्मी समान मानले जाते, परंतु त्यांच्या शरीरावरील असलेल्या खुणांवरून शुभ की अशुभ असे तर्क लावले जातात. त्याबद्दलची काही लक्षणे आजच्या या लेखामध्ये, या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. नंबर 1. ज्या महिलांच्या पायाची नस दिसते अशा स्त्रिया शुभ मानल्या जातात आणि कुटुंबासाठी अशा स्त्रिया शुभ असतात. ज्या स्त्रीची जीभ लाल असते आणि जिची जीभ मऊ असते अशा स्त्रीला तिच्या जीवनातील प्रत्येक सुख प्राप्त होते. ज्या स्त्रीच्या नाकाच्या पुढील भागावर तीळ असते अशा महिलांना सर्व सुख प्राप्त होते. ज्या मुलींची बोटे लांब आणि सुंदर असतात अशा महिला आपल्या पतीसाठी भाग्यवान ठरतात. धनु, मीन आणि वृषभ राशीत जन्मलेल्या स्त्री खूप भाग्यवान असतात. त्यांना खूप कमी प्रयत्नात खूप यश मिळते. त्या खूप भाग्यवान असतात आणि त्यांना खूप कमी प्रयत्नात खूप यश मिळते. स्त्रीच्या कपाळाच्या उजव्या बाजूला तीळ असेल तर अशा स्त्रीचे जीवन शुभ मानले जाते. नंबर 17. ज्या महिलांच्या एका बोटापासून टाचेपर्यंत लांब रेषा असते आणि त्यांना त्यांच्या पतीकडून चांगले सुख मिळते त्याच्यासाठी हे शुभ मानले जाते. ज्या स्त्रीच्या टाचांवर 3 रेषा असतात तिचे आयुष्य दीर्घ असते, म्हणजेच त्यांचे जीवन दीर्घायू असते. ज्या महिलेच्या गळ्यावर तीळ असतो त्यांना शुभ मानले जाते. त्या महिला उच्च पदापर्यंत पोहोचण्याची शक्यता जास्त असते. ज्या महिलांचे पाय लांब असतात आणि ज्या घरात अशा मुलीचे लग्न होते त्या दोन्ही घरात पैशाची कमतरता नसते, म्हणजेच अशा मुलींना लक्ष्मी मानले जाते. ज्या स्त्रीच्या टाचांवर 3 रेषा असतात ती धार्मिक स्वरूपाची असते आणि ती शुभ मानली जाते. ज्या महिलांचे डोळे मोठे असतात अशा स्त्रीला ती ज्या घरात जाते तेथे धनाची कमतरता नसते. ज्या स्त्रियांचे पायाचे बोट कनिष्का जमिनीला स्पर्श करत नाहीत त्या स्त्रीचे बरेच पती असतात. ज्या स्त्रीची पाठ भरलेली असेल तर अशी स्त्री विधवा होण्याची शक्यता असते. ज्या महिलांच्या टाचांना बेगा असतात त्या भाग्यवान मानल्या जातात आणि त्या संकुचित विचारसरणीच्या देखील असतात. ज्या स्त्रीची मान जाड असेल तर तिला वैधव्याचे कष्ट सहन करावे लागतात. ज्या स्त्रीची मान जाड असेल तर तिला वैधव्याचे कष्ट सहन करावे लागतात. ज्या स्त्रीच्या गालावर तीळ असतो त्यांच्यात प्रेमाची भावना जास्त असते. ज्या महिलांचे हात लांब असतात अशा महिलांना ती ज्या घरात जाते त्या घरात नेहमी आनंद वातावरण राहते. ज्या स्त्रीची नाभी गुमावदार असते ती शुभ मानली जाते आणि अशा महिला आपल्या पतीप्रती विश्वासू असतात.